गाईज, वेलकम टू बॅक अनिकेत हनुमंती व्लॉग्स. तर पब्लिक तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. तर आपलं 2 दिवस झालं काही ब्लॉग वगैरे पडा नाही. आज पण काही नव्हतं तरी पण करावं लागते. तर आता ना गाईज आपण आलोय छतावरती म्हणजेच की टेरेसवरती. आणि टेरेसवरती बघा चटई वगैरे टाकलो आहे, कारण की कसं खाली धकते वगैरे. आपण काय टेरेसवरती झोपणार नाही, तरी पण एक अर्धा एक दीड तास आपण टेरेसवरती बसू आणि मग नंतर रिटर्न खाली जाऊ झोपण्यासाठी टेरेसवरती. आता मी दिदी आहे. आणि खरं सांगायला काय, हवा तर काय सुटली नाही आणि वरचा नजारा तेवढा चांगला आहे. वरचा नजारा बघा, एवढं काही दिसत नाही फोनमधून, परंतु असं आमच्या डोळ्याला अलग दिसते. आणि इथून फोनमध्ये सगळं तर अंधार वगैरे वाटते. आता तर आपण आता तर इथं वारुसाला बसूया. रात्रीचे 11 आणि आपण टेरेसवरतीच आहे. आता तर वरती चावतात मच्छर, तर आपण खाली जाऊ. आपल्याकडे आहे मच्छर कॉईल, तर मच्छर कॉईलला आपण पेटून आणू, म्हणजेच की मच्छर कॉईल पेटून आणू. थांबा, आता तर खाली जाऊ आणि मच्छर कॉईल पेटून आणू. मच्छर लय चावतात वरती. आणि एखादी घंटाभर बसू आपण आणि मग नंतर जाऊ खाली. आता तर मच्छर कॉईल पेटून न्यायचे आपल्याला. जाऊन आपण तर मच्छर कॉईल पेटून वरती आलोय, ते पण टेरेसवरती. आता इथे कुठे ते ठेवू लावून आणि मग आपण बसू गप्पा मारतच. आता इथे लावून ठेवू कुठेतरी. आता 12 वगैरे वाजलेत. आता आपण आलो खाली टेरेस सोडतून, कारण की 12 वाजता वरी राहणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. तर ते जाऊ द्या. आता आलो आपण खाली आलो आणि घरात थोडंसं बसलतो तर लगेच धागायला लागलं. म्हणजेच की वरी आपण वारुसाला बसलो आणि डायरेक्ट जाऊन घरामध्ये बसलो ना, त्याच्यामुळं धागायला पण लागेल. तर आता रिटर्न आपण टेरेसवरती तर नाही, परंतु बाहेर बसलोय. तर आता जस्ट आपण बाहेर आलो आहे. आता सुटली बघा हवा. हे बघा, रात्रच्या तेवढं का कॅमेरा क्लिअर दिसत नाही, कारण की रात्रले आहे म्हणून. तर आता इथं पण थोडंसं वारुसाला बसू, म्हणजेच की आणि मग नंतर जाऊ घरामध्ये, ते पण झोपण्यासाठी वगैरे बसून. पण आपल्याला खूप लेट होत आहे आणि आता आपण घरामध्ये जाऊ. आता वाजतात रात्रीचे 1, तर 1 वाजतात. आता तर खूप वेळ झाला आहे आणि आता तर आपला टाईम टेबलच झाला आहे. रात्री 1-2ला झोपायचं आणि सकाळी 11-12 वाजता उठायचं. तर सो गाईस, आजचा ब्लॉग तुम्हाला चांगला वाटला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. तसं तर मला माहिती आहे आजचा ब्लॉग काही चांगला व्हायला नाही, तरी पण आपण उद्याचा ब्लॉग ह्याच्यापेक्षा चांगला करू. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोवर ना, बाय.